काटा मोडलाय म्हणत होती ना त्रिशा तू. त्रिशा, ए त्रिशा दाखव बर काटा. हातात का पायात? हा म्हैस मारल. सरक बाजूला, बाजूला सरक तिथून. इकडं हो लांब, इकडं हो म्हणलं तर. रोहन आर्यन शिळपाळ ठेवलेला आहे का घरात? हा कुठं आपल्या नशिबाला रोज खायला तर आहेत गरमागरम. जगा वेगळे काम चालू आहेत आपल्या घरात, मग आपल्याला रोज असं शिळं पाक खाऊन जगावं लागेल. कारण ते लय काम करत्यात, थकून येत्यात. त्यांना इथं पण काम, घरी पण काम, नाकात जीव आलंय. बोलण्याच्या पद्धती, माणूस कसं काय बोलतय सगळं समजून येतंय. ये इकडं, कुठं पळते ग तू? कठीण दाखव की, तुझी कठीण दाखव की. इकडं ये की, कुठं दाखवती? कॅमेरा किती आहे इथं ये की, दाखव तुझी कठीण. आत्याला आणि काकाला दाखव की. चांगली नाही म्हणती. कशी दिसती विचार की. त्यांना छान आहे, एक नंबर. विचार की छान आहे का. आत्याला आणि काकाला विचार. ती म्हणती आज जरा लवकर निघालो होतो आम्ही, तर म्हणती आमच्या कल्याणच्या काकातला बरं नाही, त्यामुळं आम्ही दवाखान्यात चाल. अरे देवा, बघा मांजर कुठून उडी मारली मांजरानं. कामावरनं आलो ना तर कधी एक दिवस देखील आम्हाला खायला गरमागरम कधीच नसतंय. शिळं पाक सकाळचं, कधी कधी उपाशी तापाशी असंच झोपतो आम्ही. तरी पण लोकात एवढं बोलती आई बाप बघू बघून मला इथं पण काम, घरी पण काम, नाकात जीव आलंय. आसन तसन, रात्री पण तसंच काय 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 बोलायला लागली. मग मी झोपलो उपाशी असाच, खाल्लंच नाही मी. गरीब वान गरीब आहे, गरीब गायन पोटात पाय. एकी काय म्हणायला ऐकू नाही येत. एकी काय झालंय, काय तर म्हणतंय ते पोरग, पण काय मला ऐकूच येईना. लोकात अपमान, खायला काही कमी लागत नाही, ढिग ढिग खायला लागतंय. 5-5, 6-6 भाकऱ्या लागत्यात. खाणं काढायचं, मोजमाप करायचं, हे चालू आहे सध्याला. आता आलोय की असाच बसलोय, आंघोळ पण नाही झाली अजून. कुठं तुम्ही संध्याकाळी तिकडून आलात कामावरून, तर आई, तुझी आई स्वयंपाक बनवती का सकाळचंच खाताय? हा नसल, सकाळचं शिळपाळा राहिलेलं खाता असणार. खरं सांग, इकडून ये जरा, दिसू दे तुझं तोंड. अवतार खराब आहे म्हणून. बरं आवाज इथं बोल, जवळ येऊन बोल. कामावर येत आहे ना तुम्ही, त्यानंतर स्वयंपाक बनवून खाता की असंच उपाशी झोपता, की सकाळचं काही शिळं पाळं उरलेलं खाता? नाही नाही, स्वयंपाक करून खायचं. कारण एवढं मोठं कष्ट करायचं ना, शिळ पाकर खाऊन काय झोपायचं? पण ती पण तुझी आई पण काम करून थकते की. पण थकतेत, पण काय पोटाला मारून झोपायचं? ती शिळपाळा खाऊन रोजचं सकाळचं. खायला काय किती भाकर खातो? 7 का 8 एका टाइमाला तू? मी लय झालं 2. बायको सांगते का गावात 2-4 खाते म्हणून एका टाइमाला? नाही, आणि खा म्हणते, सांगत नसते. आमच्या घरात असं चालू आहे, खाणं पिणं मोजलं जातंय, लोकांसमोर सांगितलं जातंय. काम लय
आमच्यासाठी आणलंय का काय? हा अरे बकरा लावतो बस त्याचा केरकन मागे केन जरा सटवून म्हणजे चालूच नाही गोळा करून हा चालूच आहे एवढं. म्हणजे देवाचं बोकडं आणलं की कोण कोण मर घेतोय द्या काय बाटा नाही बाबा व्हिडिओ चालूच आहे. नाही नाही मोजमाप त्यामुळं माझं आज एवढं डोकं हल्लंय ना, असं वाटायलंय की आता काय सांगू, जाऊ दे. बाहेरच्या समोर आपली इज्जत काढायची का? तसं चालू आहे सध्याला, बाहेरच्या लोकांसमोर इज्जत काढणे. आई म्हशीकडं जाईल रे तो, पुढं तर घे नाही तर मागं तर सार त्याला. ती त्रिशा जेवणार होती, तू त्याला बोलवलास तर पळून आली. तिला मन की खाऊन ये म्हणावं. नाही चालूच आहे व्हिडिओ. काय म्हणतो बोल ना तू. नाही नाही पण जरा काकू बिना आल्यापासून जरा तोंड फुगायला चालू आहे. तोंड फुगवणं तो तर तिचा गुणधर्म आहे. म्हणजे ह्याच्यात त्याच्यावरनं बोलायचं. मला पण इंटरेस्ट राहिला नाही. माझ्या मनातनं माणसं उतरले की उतरून जातात. लोकांसमोर मग आपली व्हॅल्यू कमी करायचं, लोकांसमोर वाईट साईड बोलायचं. कायला का तू प्लॅन बाज आहे रे, पण मला खरंच वाटलं तू नेतो काय. मग खरंच लगेच म्हटलं आता आंघोळच करून निघावं म्हटलं. उद्या जाऊ उद्या 100%. तिकडं नाही जायचं, तिथं भाकर घेऊन जायचं आपलं आपण. नाही मजा येत ना अशी. नाही तिकडंच मजा येते. म्हणजे चाललं तसं तिकडं मग पोट भरून. पार्टी आहे ना, त्याला मुलगा झालाय ना, त्याची पार्टी आहे ना. बाकी ओळखू येत नाही. अरे मी पण ओळखू ये ना, आता अंधारच झालाय ना. तर त्याला मुलगा झाला, त्याची पार्टी आहे त्याच्याकडं. फक्त म्हणतोय चल पार्टी करायला जाऊ. मग परत अजून म्हणला नको नको आज नको, उद्या जाऊ. काय तर आज बाहेर जाणार आहे तो, त्यामुळं म्हणतोय उद्या जाऊ. म्हणलं ठीक आहे जाऊ. मला तो काल पण बोलत होता जाऊ जाऊ. मला बरंच वाटतं ना, म्हणून मीच नको बोललेलो काल पण. त्याच्याकडं पार्टी आहे पार्टी. बोट काढ तोंडात न. त्रिशाला बोलून आणखी जा पळ. जा की जा. अरे ती खाणार होती रे, भात खाणार होती तेवढ्यात. आल्या आल्या सात म्हणाली मी पोराला हुडकायली म्हणून काव धरणार. हा ती उडकत होती, तिकडं जाऊन आली. परत म्हणली बाळा नाही आला अजून, असं बोलली. आंघोळ करून घेतो बाबा, चला बाय बाय.